धावसंख्या आहे 31, 31 धावा. 31 धावांची पार्टनरशिप बनवली आहे मुकेश आणि अमरने या मॅचमध्ये. पुन्हा एकदा साइड ॲक्शन आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, त्याला सॉफ्ट हँडने खेळतात. ड्राईव्ह केलंय, त्याच्यावरती मिळते एक धाव. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. कॅप्टन होते राहुल काठे. धावसंख्या आपण पाहू शकाल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. राधाकृष्ण चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आज अंतिम दिवस आहे, ग्रँड फिनालेचा दिवस. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही, परंतु लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 33. 33 धावा धावफलकावरती. नक्कीच कमबॅक करावं लागेल स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितलस या टीमला. या मॅचमध्ये प्रमोद पावशे चांगली गोलंदाजी करतायत. एक चौकार आला आहे, परंतु या ग्राउंडचा विचार केला तर या ग्राउंडवरती आपण पाहत असतो नक्कीच मोठी धावसंख्या नेहमीच पाहिलेली आहे. आणि यस बॅटची कडा फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. हा पहिला धक्का उसाटणे या टीमला. फलंदाज अमर भंडारी. ओमकार पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन मुकेश आणि क्लीन बोल्ट. यश उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद मुकेश. बॅक टू द पवेलियन. भवानी माता प्रगट झाली शुभच्या तलवारीला. आई भवानी माता प्रगट झाली शुभच्या तलवारीला. आई भवानी माता प्रगट झाली शुभच्या तलवारीला. क्या बात आहे. पंच करताय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. स्वीपर कव्हरला हा झेल पकडलाय. फलंदाज झाला फेल. विकेटचं पतन बॅक टू बॅक. दुसरा विकेट गमावला या षटकामध्ये आणि ओमकार पाटीलने पुन्हा एकदा यश मिळवून दिलेलं आहे. आणि आता मात्र ओमकार पाटील ऑन हॅट्रिक असणार आहे.
2 हॅट्रिक झालेले आहेत. तिसरे हॅट्रिक पूर्ण होईल का या राधाकृष्ण चषकामधील? हॅट्रिक बॉल बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत सीमा पार चौकार. आयोजित आपण राधाकृष्ण चषक आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने दादांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी नक्कीच ट्रॉफीज देखील लाभलेले आहेत. सौभाग्यवती अमृतताई श्रीनाथ पाटील माजी उपसरपंच तोंडरे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी आहेत. लाईन लाईन पाहावी लागेल. सचिन कडू सरांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. (38-38) धावा धावफलकावरती आहेत आणि पायाला चेंडू लागून आतमध्ये येतोय. पायाला जर चेंडू हा लागला नसता कदाचित हा चौकार देखील आला असता. मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39-39 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक नक्कीच स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस या टीमचं राहिलं आहे या मॅचमध्ये, कारण की स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. पहिल्या षटकामध्ये योगेश मडवी सर 25 बनवल्या होत्या आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये ओमकार पाटील आणि प्रमोद पावशेने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. अवघ्या 14 धाव बनवल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. खूप चांगलं संगीत ते देखील सादर करतायत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आणि तोंडरे गावचे कार्यसम्राट माजी उपसरपंच आदरणीय श्रीनाथभाई पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी नक्कीच सौभाग्यवती अमृतदायी श्रीनाथभाई पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी आहे. त्यानंतर सन्मान चिन्ह आपण पाहतोय. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण करतो आणि सन्मान चिन्ह लाभलेले आहेत स्वर्गीय सीताराम लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय अजय सीताराम पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह देखील लाभलेले आहेत. या सर्व दानशूर दात्यांचा आपण विशेष आभार मानूया ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेसाठी. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 40 धावा. राहुल काठे यावीस लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 41 धावा. गतीमध्ये परिवर्तन. मिस्टायमिंग आहे. एलिव्हेशन नाही. टिपमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अनिकेतचा खेळ लागतोय. अजून एक धक्का उसाटणे या संघाला.
खऱ्या अर्थाने योगेश मडवी सर क्रिकेट आहे. ज्याप्रमाणे उसाटणे टीमने सुरुवात केली होती, पहिल्या षटकामध्ये 25 बनवल्या होत्या, त्यानंतर सातत्याने विकेट गमावले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, न्यू बॅट्समन अनुज आहेत. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, कॅप्टन आहेत राहुल काठे आणि चांगली गोलंदाजी करतायत या अंतिम षटकामध्ये, या स्लोगोरच्या षटकामध्ये. ऑन साईडला फटका चांगला आहे, उडवला आहे. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. षटकार. लेलो ले 47. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतात. मिड ऑफला फिल्डर आहेत ओमकार पाटील, फार वेगाने आले होते. अपील करतायत, अपीलला फेटाळले पंचांनी. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 48 धावा. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. धनंजय हिलाल स्ट्राईक इनला आहेत. सिक्सर किंग आहे. फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये, फायदा घेऊ शकला नाहीये. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस या टीम समोर. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाने 24 चेंडू बनवायच्या धावा 51. टॉससाठी शिवकर आणि पेठाली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपण टॉससाठी या. हा, तर याच दरम्यान TPL डोंडरे प्रीमियर लीगचे सहआयोजक अनुज शेठ पाटील 8 ते 9 2 दिवस होणार आहे, पण आज शेवटची तारीख आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. चला, यापुढील सामना असेल शिवकर आणि पेठाली. चला, दोन्ही संघनायक टॉससाठी या. शिवकर आणि पेठाली नेक्स्ट मॅच असणार आहे या दोन टीममध्ये. चला, दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. आपण टॉस करणार आहोत. शिवकर आणि पेठाली या दोन टीममध्ये सामना असणार आहे. विद्यमान सामना सुरू आहे जिथे 51 धावा बनवायच्या आहेत. या सामन्यामध्ये स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस या टीमला आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आमचे गुरुवर्य योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच रोशन संते. नाशिवंत देह सारा उद्या जाईल भंगुण, काय कमविले काय जमविले, कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घ्यावेत सदामुखी, प्रेमानेच जग जिंका मग होती सर्व सुखी. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि व्यासपीठावरती असलेले आमचे सर्व आयोजन कमिटी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर ऋत्वी लाईव्ह यांच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईन झालेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतो राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे, ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित RKCC ट्रॉफी 2025चं पर्व. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. बुद्ध टीम शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, पहिला धमाका. 51 धावेला उत्तर देताना काय जबरदस्त सुरुवात केली आहे अबी स्पोर्ट संग्राम 11 नितळ संघाचे सलामी वीर साहिल दरेच्या बॅटमधून पहिला चौकार. प्राइज आहे बघा, ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत झाल्यात. माजी उपसरपंच श्रीनाथभाई पाटील तोंडरे यांच्या वतीनं साहिलसाठी बघा 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000चं प्राइज आहे. 3 बॉल 3 षटकार किंवा 3 बॉल 3 चौकार. चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकत डावाला सुरुवात केली आहे. पॅडवरती LBW लेग बिफोर आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये अबी स्पोर्ट संग्राम 11 नितळ टीमला. किया गाडी कोणाची? विशाल. हा चला रोशन दादा या. चला रोशन दादा आणि संदीप दादा या. व्यासपीठावरती खरं तर रोशन दादा या, आपलं स्वागत आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. राहुल काटे मधल्या फळीतील एक विस्फोटक खेळाडू, हा परिचय त्याचा आणि अनेक ग्राउंडवरती स्वतःची दहशत निर्माण करतोय. 51 धावेचं टार्गेट आहे. सुरुवात फार छान झाली. पहिल्या बॉलवरती साहिल दरेनं चौकार ठोकला. त्यानंतर साहिल दरेला माघारी परतवलंय अमर हिलाल. बॉलिंग ट्रॅकवरती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्याला फाईट करतोय मैदानावरती टीम अबी स्पोर्ट्स संग्राम 11 नितस. यावेळी आल्या प्रहार केलाय. पहिला बॉल, पहिला धमाका आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर चौकार. तर चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा डावाला सुरुवात करताना राहुल काटेच्या बॅटमधून चौकार आलाय. साहिल दरे बाद झाला परंतु तीच आक्रमकता आल्याला दाखवली आहे. यावेळेस अपील स्ट्रॉंग आहे. पायचे दोन्ही पंच तटस्थ असतील. चेक करताय दोन्ही पंच बघा. दोन्ही पंच डिस्कस करतील आणि काय डिसिजन असेल तो आम्हाला
योग्य तो मिळेल मैदानावरती. फक्त चेक करायचे आहे का, कॅच क्लिअर आहे का चेक करायचे. येस, बॅटची एज आहे, म्हणजे फक्त कॅच ग्राउंडला कशा प्रकारे क्लिअर आहे ती बघायची, कारण बॉल परफेक्ट जमिनीवरती पडून हातात गेला की डायरेक्ट हातामध्ये गेलाय. चला, चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. मॅच नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन संघ बलाढ्य आहेत. यानंतरची लढत देखील पाहायला मिळेल. पेठाली विरुद्ध शिवकर यांच्यामध्ये होणार लढत. बघा, पंचांनी सांगितलं बॉल जमिनीवरती डाऊन होऊन हातामध्ये गेलाय, नॉट आउट आहे. खरं तर परफेक्ट त्याच्या हातामध्ये गेला नाहीये, अगोदर जमिनीवरनं तिकडे गेलाय, त्यामुळे नॉट आउट असेल. तिसरं पंच आमच्या सोबत होते. गुड डिसिजन मॅन फ्रॉम प्रशांत पाटील, मॅन फ्रॉम तोंडरे आणि प्रमोद पाटील. धावपळकावरती लागलेत 8. पहिलं सत्र आपण पाहतोय ज्यामध्ये बॅटिंग केली टीम उसाटणेनं आणि 51 धाबा केल्यात. 50 धाबा खेळत 51चं टार्गेट आहे. अगदी सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही ताकदवर संघ आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं हे दोन्ही संघ एवढे बलाढ्य आहेत की प्रत्येक ग्राउंडवरती या संघांची दहशत असते. आज आपण पाहिलं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाची छाप सोडतोय, तर दुसरीकडे टीम संग्राम नितळस खरं तर त्यांच्या ग्राउंडवरती टेंबुली सारख्या बलाढ्य संघाला परास्त केल्यानंतर जणू त्यांच्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो वाढलाय आणि त्यानंतर खरं तर अनेक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत असताना इथे टीम पाहायला मिळाली. चांगला बॉल होता अमरचा, समोर प्लेस केलाय मिडॉनला आणि डोपरे होते. एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे. 9 या धावसंख्येवरती 51 धावेचं टार्गेट आहे, म्हणजे प्रतिषेधक जर आपण पाहिलं 12.75 ची सरासरी आहे. आस्किंग रन रेट 12.75 म्हणजे जवळजवळ 13च्या सरासरीला धाबा करायच्या आहेत त्या टीम नितळसला. पहिलं षटक 5 चेंडू 9 धावा आल्यात. आता सेकंड वरती तुम्ही पाहतायत संकेत पावशे सलामी बॅट्समन पहिल्यांदा स्ट्राईक वरती आलाय. फुलटॉस चेंडू होता, प्रहार केला ऑनसाईडला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळाली. सिंगल बरोबर ओव्हरची समाप्ती. एक चांगलं षटक. खरं तर या षटकामध्ये 1 विकेट मिळाली आणि फक्त 10 धावा आल्यात. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या एकूण फक्त 1 गडी बाद 10. धावसंख्या एकूण जर आपण पाहिली धावपळकावरती लागली आहे ती फक्त 1 गडी बाद 10. समीकरण जे राहिले आता 18 बॉलमध्ये 42 धावेची गरज आहे. प्रतिषेधक 14.00.
सुरुवातीला 13.75ची 12.75ची सरासरी होती, ती आता थेट पोचली आहे 14 वरती. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये टीम नितोसला 14 धावीची गरज आहे. रहा संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है. सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला तळपदार कामगिरी करावी लागेल. बरेच सारे प्रेक्षक सकाळी सकाळी जॉईन झालेत, सगळ्यांचं स्वागत. यावेळी सवाल, पहिला चेंडू अगदी सुंदर होता, पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा आणि एक डॉट आलाय. ओव्हर नंबर सेकंड सुरू झालाय. दुसरं षटक फेकत असताना गोलंदाज जितेश मडवीचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. सेकंड ओव्हर जितेश मडवी खरं तर नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे, परंतु त्याच्यासमोर तेवढाच विस्फोटक खेळाडू सध्या संकेत पावशे. मिस टायमिंग. स्वतः यष्टीरक्षक धावत चाललेत, परंतु बॉल पर्यंत पोहोचणे कठीण आहे. एक धाव मिळाली. एका धावेने संघ पोहोचलाय फक्त 11 धावेवरती. 41 धावेची गरज. 16 चेंडू शिल्लक राहिलेत. प्रत्येक चेंडू संघर्षाचा आहे, प्रत्येक धाव संघर्षाची आहे. खरं तर उसाटणे संघ या सीझन मध्ये देखील तोच फॉर्म कायम ठेवत प्रत्येक स्पर्धा गाजवली आहे. बेलापूरच्या खरं तर रायगड भवन क्रीडांगणामध्ये चॅम्पियनशिप पटकावलं. दमदार सामने होते खरं तर सकाळ वृत्तपेपर यांच्या माध्यमातून. कट केलाय, फक्त दिशा दिली आहे. नेत्रदीपक पटका. खरं तर इथे फलंदाजी करत असताना मैदानावरती संकेत राहुल काटेच्या बॅटमधून चौकार आलाय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पेठाली बनाम शिवकर अशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतील, परंतु इकडे काय क्लास दाखवले, फक्त दिशा दिली. कारण कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मानली जाते आणि हे छत्रपती शिवरायांनी शिकवलंय. जर तुमची शक्ती कामा येत नसेल तर युक्तीनं लढाई जिंका. आणि खरं तर यावेळेस हातात भेटलाय. जणू काही हात फक्त स्टॉप करायचा होता बॉलला आणि तो बॉल हाताला चिपकलाय आणि राहुल काटेची फार मोठी विकेट. मैदानाच्या बाहेर टीम संग्राम 11 संघाला मोठा धक्का. संग्राम 11 अभि स्पोर्ट्स नितळस तुम्ही पाहतायत. नितळस संघ गेली कित्येक वर्ष संग्राम 11 या नावाने खेळतंय आणि त्या संघाला नेहमी पुरस्कृत करत असतात. याच गावचे सुपुत्र अर्थात सचिन पाटील अर्थात भाया शेठ. आपण याचा आनंद घेता. या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. आपल्याला इन्व्हाइट केले जाते की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. का संग्राम 11 बरीचशी वर्ष आपण पाहिले. संकट असो किंवा संघ बॅट फॉर्म मध्ये असो किंवा चांगल्या फॉर्म मध्ये असो, सातत्यानं या संघाला पुरस्कृत करत राहिलेत. सचिन अर्थात बायासेठ या आपण यावर्षी नाव लागलं अभि स्पोर्ट्स. खरं तर फार दुःखद घटना आपण पाहिली. कारण या संघामध्ये खेळणारा खेळाडू जो आज टीम मध्ये नाहीये, याची खंत आणि खरं तर त्याची उणीव ही टीमला सतत भासेल म्हणून तर संघाच्या पुढेच नाव दिलंय अभि स्पोर्ट. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये फटका हवे ते पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. समोर खेळाडू वेगाने आलेत. झेल पर्यंत पोहोचले. लॉंग ऑफ खरं तर बाउंड्री लाईन वरून सरळ मिड ऑनला पोहोचले. झेल पर्यंत पोहोचले आणि झेल सोडला. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने संघ पोहोचलाय. टीम 17 धावा. प्रतिषटक 13 खरं तर 12.75 म्हणजे 13ची सरासरी आहे. या षटकामध्ये बॉल फेकले गेले. जितेश मडवीच्या माध्यमातून 5 बॉल धाबा त्यानं खर्च केलेत. जवळजवळ 7 धाबा. त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं की जितेश मडवी एक चांगला गोलंदाज आहे. नेहमी कमी धाबा आणि चांगली गोलंदाजी. चांगला बॉल अतिशय सुंदर होता. पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा होता. शरीरावरती स्पर्श करून जातोय. लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. एक चांगलं षटक सफल षटक समाप्त झालं. कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त 8 आणि एक गडीबाद झाला. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा
आणि 2 गडी बाद. पेटाली अशी बिग फाईट मॅच. ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध येतील. शिवकर संघ कॅप्टन आला असेल तर आपण लगेच या. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 12 चेंडू आणि आता 33 धावेची गरज आहे. धावा फडकावरती धाबा लागल्यात त्या 18, म्हणजे 9.00च्या सरासरीने धाबा झाल्यात. यावेळीचा फटका समोर खेळतात. यावेळेस मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळाली. सिंगलने धाबसंख्या 19 वरती. एकोणीस धाबा झाल्यात. आता 32ची गरज आहे. 11 बॉल शिल्लक राहिलेत. संघर्ष वाढलाय टीम नितळसा, कारण मेन खेळाडू बाद झाल्यानंतर आता जिम्मेदारी मिडल ऑर्डरच्या खांद्यावरती आहे. यावेळीचा चेंडू चांगला होता, परंतु इथे फलंदाज बीट झालेत. डायरेक्ट हिट दिलाय. एक धाव कंप्लीट केली आणि एका सिंगल बरोबर टीम पुढे चालली आहे. धाबा पडकावरती धाबा लागलेत 20. आता गरज आहे ती 31 धावेची. यावेळीचा फटका छान आहे. मिड विकेटला ठोकलाय. ब्रँडेड षटकार. सामन्यामध्ये ट्विस्ट. पुन्हा एकदा सामना पलटवार झालाय. धाबसंख्या षटकाराबरोबर 26 वरती आणि आता गरज आहे ती 25 धावेची. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षणाक्षणाला सामना बदलतो. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे. आणि चला शोकर टीम कॅप्टन या प्लीज. दोन्ही कॅप्टन संघ आलेले आहेत. कॅप्टन आपण या, कारण यानंतर लगेचच आपली लढत होणार आहे. पेठाली विरुद्ध शिवकर. चला दोन्ही संघ उपस्थित आहेत. कॅप्टन या प्लीज, कारण आता 9 चेंडू फक्त शिल्लक राहिलेत. बिग फाईट मॅच. टीम उसाटणे विरुद्ध नितस. कोला टप्प्याचा चेंडू खोदून काढला ऑन साईडला. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आणि दुसरी धाव मागात पडेल का? हो हो नक्कीच. याचं उत्तर मिळालंय. मेन खेळाडू ओमकार पाटील. बॅक टू द डगआउट. त्यामुळे ओमकारला माघारी परतावं लागेल. कॉल चुकीचा होता. मी म्हणेन एका धाबेच्या प्रयत्नामध्ये ती विकेट मैदानाच्या बाहेर गेली. कधी हेच घडतं क्रिकेटमध्ये. एका धाबेच्या साठी आपण आपला मेन विकेट गमावतो आणि तेच झालंय. ज्या ओमकारने षटकार ठोकून सामन्यामध्ये जिवंतपणा आणला तो ओमकार आता माघारी परतलाय. 8 बॉल शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. धावसंख्या 27 रन.
शुकर टीम का कॅप्टन आपण येत नाही प्लीज सहकार्य करा. कॅप्टन चला आपण फायनल डे प्लीज. यस लवकर या. चला चेंडू शिल्लक राहिलेत 8 आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 24 धावेची. फटका चांगलाय मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट ठोकलाय मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकार आणि या षटकारानं मॅचला जिवंतपणा आली आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि गरज 18 धावेची. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहान होता है. लढावं लागेल कारण परिस्थिती किती कठीण असू द्या, परिस्थिती किती बिकट असू द्या, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा, मग विजय तुमचा आहे हे सांगितलंय. षटकार आल्यानंतर आता टीम उसाटणीच्या खेळाडूंमध्ये खरं तर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, परंतु अद्याप वेळ गेली नाहीये. 7 बॉल 18 धावा. काय मॅच आहे. उसाटणे विरुद्ध नितस बिग फाईट मॅच. एकमेका विरुद्ध हे दोन संघ. स्ट्राईक एंडमध्ये बॅट्समन अतुल संकेत आहे सॉरी. चांगला बॉल पडल्यानंतर टॉस झालाय. अगदी सुंदर बॉल. शेवटचं अंतिम षटक आणि आता 18 धावीची गरज. इकडे टॉस केला जातोय पेठाली बनाम शिवकर या दोन टीम मध्ये. सन्माननीय माजी उपसरपंच श्रीनाथभाई पाटील यांच्या शुभाशय आम्ही करत आहोत. टॉस केला जातोय श्रीनाथभाई पाटील यांच्या शुभाशय. 4 ओव्हर. पेटाली टॉस. चला टॉस जिंकलाय पेठाली. वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. शतक करण्याचा डिसिजन घेतलाय. अगदी सुंदर लढत. ओके चला शिवकर संघ तुमचं देखील आभार. खरं तर एका कॉलवरती ते उपस्थित झाले. ज्ञानेश्वर दादा या, आपलं स्वागत आहे. एक आदर्श संघ खरं तर काव्या 11 तिरंगा शिवकर. अगदी चांगली लढत होणार. पेठाली विरुद्ध ते खेळतील या मॅच मध्ये. दमदार क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवसाची क्रीडा स्पर्धा. शेवटचं षटक आता हिलाल आलाय, ज्याच्याकडे अनुभव भरपूर वर्षाचा आहे आणि सातत्यानं आपल्या टीमसाठी चांगला खेळ गोलंदाजी असो किंवा फलंदाजी नेहमी केली आहे. परंतु दुसरीकडे अतुल काटे सारखा विस्फोटक खेळाडू टीम नितळचा आपण पाहतोय. जिम्मेदारी दोघांवरती आहे. 6 चेंडू 18. क्लीन बॉल. यू मिस आय डेफिनेटली इट. धनंजय हिलालकडे किती अनुभव आहे हे सुरुवातीला सांगितलं आणि त्याचा वापर करताना त्याने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे. चला बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एकमेका विरुद्ध खेळतात. पहिला बॉलवरती धनंजय हिलालला सफलता मिळाली आहे, परंतु नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुणाल भोईर. अद्याप सामना संपला नाहीये. इथनं एखादा चौकार किंवा एखादा षटकार तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक देईल.
शुकर संघ आपण बाउंड्रीच्या बाहेर व्हा. सामना क्रुशल मोमेंटमध्ये लक्ष असू द्या. 5 चेंडू गरज येते 18 धावेची. धनंजय हिलाल आणि त्याच्या समोर खेळाडू कुणाल. हा चेंडू मिस टायमिंग आहे. स्वतः अनिल ढोपरी झेलपर्यंत लगातार 2 बॉल 2 विकेट. हेच तर मी सांगितलं होतं की धनंजय हिलालकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून त्याने अनेक क्रिकेटच्या मैदानावरती टीम उसाटणीला सामने जिंकून दिले आहेत आणि त्याचा अनुभव पुन्हा एकदा पणाला लावत असताना 2 बॉल 2 विकेट त्यानं प्रस्थापित केल्यात. गोलंदाज तयार. चांगला फटका पुन्हा एकदा चाललाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक होते परंतु बॉल निघून चाललाय सीमारेखा बाहेर. चौकार आणि या चौकारानं ही सामन्यामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झालंय. सामना जिंकण्याची आशा आता निर्माण झाली आहे कारण राहिलेले 3 बॉल आणि 14 धावा. 3 बॉल 2 चौकार 1 षटकार चालू शकतोय परंतु येणारे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. जर इथे पहिल्या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर सामना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील महत्वाचा आहे कारण या चेंडूवरती कमीत कमी 2 धाव्या तरी आल्या तरी सुद्धा सामन्यामध्ये जिवंतपणा निर्माण राहील आणि या चेंडूवरती चौकार आला किंवा षटकार आला तर मात्र मॅच मध्ये खरं तर रोमांचक वाढेल. धनंजय हिलाल. चेंडू लाईन पेक्षा बाहेर होता. पंचांनी आम्हाला दर्शवले चेंडू वाईट आहे. 3 चेंडू आता 13. 3-13चं समीकरण. पहिला मॅच मध्ये दमदार लढत. 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. एकीकडे टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि दुसरीकडे टीम अभिस्फोट संग्राम 11 नितस. विकास पावशे स्ट्राईक एंडला होता परंतु आता हातात मॅच निष्ठच चालली आहे कारण 2 बॉल 2 षटकार जरी आले तरी सामना जिंकता येणार नाही कारण क्रिकेटचा नियम आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. काल तोंडरे संघ जिंकला. स्कोर लेवल झाला आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे तिथे संघ तोंडरे जिंकला होता. काय सुंदर मॅच आम्ही पाहिली. फटका चांगला आहे. फिल्डर तैनात आणि हातातनं बॉल सीमारेखा बाहेर षटकार. आता 1 बॉल 7 धावेची गरज. एक चेंडू 7 धावा. क्रिकेटमध्ये अनेक वेळा हे कारनामे झालेत परंतु चमत्कार फार कमी ठिकाणी होतात. तर असं म्हणतात ना की चमत्कार है वहा नमस्कार आहे. एखादा खराब चेंडू मॅच मध्ये कमबॅक देईल. फटका चांगला आहे परंतु इथे बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी आणि पुन्हा बॉल सीमारेखा बाहेर षटकार. इथे उसाटणे संघ जिंकला नाहीये की नित्य संघ हरला नाहीये. फक्त जिंकलाय क्रिकेटचा नियम कारण क्रिकेटचा नियम सांगतोय कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघाच्या धावा 50-50 झाल्या आणि सामना फक्त कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे क्रिकेटच्या नियमामुळे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन संघ उसाटणे. हार्डलक टीम नितस. चला आता चर्चा नको आपण सेकंड करा कारण हार जीत तर क्रिकेटमध्ये होतच असते. मी नेहमी सांगतो ना की 2 संघ मैदानात उतरले की एकाचा विजय असतो एकाचा पराजय असतो. त्यामुळे एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हारजीत होत असते परंतु नितस संघ आपण का हारलो, कुठे कमी पडलं, काय चुकलं, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत. ह्या सुधारा आणि पुढच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा ही तुम्हाला शुभेच्छा.
आणि उसाटणे संघ कुठेही जायचं नाही, कारण कंपल्सरी विनर विनर ही लढत असते. चला टीम